पुणे विमानतळावर हब अँड स्पोक प्रणाली लागू करण्याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडून प्राथमिक आढावा। या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी राज्यामध्ये 99 संमेलन होणार। ऑक्टोबर महिन्यामध्ये दुबईतही साहित्य संमेलन होणार, तर 100वं साहित्य संमेलन पुणे विद्यापीठामध्ये होणार। पुणे रेल्वे स्टेशनवरील एआय कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांना पकडणं सोपं होणार। आरपीएफकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छायाचित्र स्थानकावरील सर्व्हरमध्ये समाविष्ट। गुन्हेगारांना स्थानकावर पाऊल ठेवता सुरक्षा यंत्रणेला लगेच माहिती मिळणार। पुण्यातील आंबेगाव परिसरामध्ये औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर। आंबेगाव पोलिसांकडून 5 जणांना अटक, आरोपींकडून इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त। पुण्याच्या शिरूरमधील गुणाट परिसरामध्ये उसाच्या शेतामध्ये बिबट्याचं दर्शन। बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुणे शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ। महापालिकेच्या आकडेवारीवरून डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट। अवघ्या 1.5 महिन्यामध्ये 300 संशयित रुग्ण आढळले। पुण्याच्या मुंडवा परिसरामध्ये सायबर चोरट्यांचा सुळसुळाट। बनावट बँक खात्याद्वारे 3 जणांची 2,70,000ची फसवणूक। पुण्याच्या आंबेगावमध्ये मोफत लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी ॲप डाउनलोड करणं महागात पडलं। सायबर चोरट्यांकडून पुणेकरांची 99,000ची फसवणूक।